ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाच्या लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेटना सुरुवात करूया. तर आता आपण पाहतो की सुभेदारांच्या घरी दसऱ्याचं सेलिब्रेशन सुरू झालेलं असतं आणि आता लगेचच इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं कल्पनाला नमस्कार करत असतात. कल्पना त्यांना आयुष्यभर सुखी राहा असा आशीर्वादसुद्धा देते. त्याबरोबर लगेचच आता अस्मिता म्हणते, डॅड आता तुम्ही ना सायलीला अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्या बरं पटकन. चला. त्याबरोबर लगेचच आता प्रताप म्हणतो, नाही असं काही करायची गरज नाही आहे. तुम्ही दोघांनी सुखाने संसार करा आणि मुलांनो सगळं काही तुम्हाला हवं आहे तसं तुमच्या मनाप्रमाणे घडू दे काय. त्याबरोबर लगेचच आता इथे प्रिया म्हणत असते, अरे ही चीटिंग आहे. बरं आणि तुम्ही दोघं कुठे निघालात? तुम्ही मला नमस्कार करा, मी मोठी नणंद आहे ना. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते, ही कमाल आहे तुझी अस्मिता. एरवी म्हणतेस की तू सायलीची मैत्रीण आहेस म्हणून आणि आज लगेच मोठी नणंद. लगेच सगळे हसायला लागतात. त्याबरोबर इकडे आता किल्लेदारांच्या घरीसुद्धा दसऱ्याच्या पूजेनिमित्तची सगळी तयारी सुरू झालेली असते. तर इकडे रविराज काका आता प्रतिमा आत्याला म्हणतात, प्रतिमा मी जरा आता सुभेदारांच्याकडनं जाऊन येतो. नाही काय आहे ना, त्यांनासुद्धा पूजेचं आमंत्रण देतो. त्याबरोबर आता इथे प्रिया आणि अश्विन हे दोघंजणं कॉफी पीत बसलेले असतात. तर अश्विन हा प्रियाला खुणावतो की जा काकाला तू बनवलेला शिरा देऊन घे. तर इकडे आता नागोबा विचारत असतो, अरे दादा पण या अगोदर तर आपण सुभेदारांना कधीच आपल्या घरच्या पूजेला बोलवलेलं नाही आहे, मग आज असं अचानक त्यांना आपल्या घरी बोलवावं असं का वाटतंय तुला? त्यावर ते म्हणतात, आज वाटतंय म्हणून बोलवून घेतो. तर आता इथे अर्जुन म्हणत असतो की बरं चला आता आम्ही दोघंही पटकन निघतो. त्याबरोबर आता लगेचच कल्पना विचारते, अरे आता तुम्ही कुठे निघालाय? त्यावर अर्जुन सांगतो, माझ्या बायकोला दसऱ्याच्या दिवशी दागिना घेऊन देतो काहीतरी नवीन. त्यावर लगेचच बाबा म्हणतात, उत्तम उत्तम, लक्ष्मीला घरच्या दसऱ्याच्या दिवशी दागिना घ्यायचाच असतो. एवढी वर्ष मी केलं, आता तू कर काय. जा मस्त दागिना घेऊन दे बायकोला. त्याबरोबर आता कल्पना लगेचच प्रतापकडे बघून हसत असते. त्याबरोबर इथे प्रिया ही आलेली असते आणि आता ती रविराज काकांना म्हणते, बाबा हा बघा ना प्रसादासाठी मी शिरा बनवलाय. नाही म्हणजे प्रसादासाठी नाही केलेला, तुम्ही घरी जर खाऊन बघा, तुम्हाला आवडला तर मी बनवेन संध्याकाळी पुन्हा. रविराज काका काहीही न बोलता रागारागात तिकडनं निघून जातात. त्याबरोबर प्रिया जोरात आता शिऱ्याची वाटीसुद्धा ठेवून देते तिथेच आणि तीसुद्धा निघून जाते. मग अश्विन हा आता प्रियाला समजावण्यासाठी ताबडतोब तिच्या मागे जातो. तर इकडे अर्जुन हा सायलीला हाताला धरून घराच्या बाहेर घेऊन येतो. तर सायली म्हणत असते, अहो काय चाललंय तुमचं, थांबा ना. तुम्हाला माहीत आहे की नाही मला सोन्याचे हे दागिने वगैरे नाही एवढे नाही वापरत मी ह्या सर्व वस्तू का. मग तरीही कशाला उगाच घ्यायचं आहे? आणि सोनं किती महाग झालं आहे तुम्हाला माहीत आहे ना, मग तरीही हा सगळा घाट कशासाठी? त्यावर लगेचच अर्जुन हा सायलीला सांगत असतो, आपण सोनं घ्यायला जात नाही आहोत. त्यावर सायली म्हणते, मग जातोय कुठे? त्यावर अर्जुन म्हणतो, आपण काल आपल्या प्लॅनप्रमाणे सर्व घडवायला जातोय. आज आपण तन्वीला घाबरवायचं. त्यावर सायली म्हणत असते, आजच हे सगळं करणं गरजेचं होतं का सणासुदीच्या दिवशी उगाच? त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, हो आज हे सगळं करणं गरजेचं होतं कारण आपल्याला प्रियाला चांगलं घाबरवायचं आहे. कळलं ना तुला? जर तिने तुझं गाठोडं दुसरीकडे कुठे ठेवलं ना तर ते शोधणं आपल्यासाठी खूप अवघड जाईल, माहिती आहे ना. त्यावर सायली म्हणते, हो बरोबरच आहे तुमचं. त्यावर अर्जुन म्हणतो, हा मग चल आता पटपट जायला हवं आपण. त्याबरोबर आता इकडे आपण पाहत असतो की प्रिया हिच्याकडे अश्विन आलेला असतो. तर ती म्हणत असते, अरे अश्विन मी किती प्रयत्न करते बघतोयस ना, माझी फक्त इच्छा आहे की बाबांनी माझ्याशी प्रेमाने बोलावं. त्यावर अश्विन तिला समजावून सांगतो की अगं हो तन्वी मला माहीत आहे ते सगळं, पण तुला माहिती आहे ना सिनियर तुझ्यावरती रागवला येते आणि या सर्व गोष्टींची कल्पना मी तुला आधी दिली होती की नाही. त्यावर ती म्हणते, हो रे अश्विन, पण मी जर बाबांबरोबर समोरून स्वतःहून बोलायला जाते तर त्यांनी फक्त माझ्याबरोबर प्रेमाने बोलावं इतकी साधी अपेक्षासुद्धा मी करायला नको का? सणासुदीच्या दिवशी त्यांनी माझ्याशी चांगलं वागायला हवं की नाही? बोल ना बोल. त्याबरोबर मग मात्र अश्विन तिला म्हणतो, तू जरा शांत हो. तर आता इकडे सायली आणि अर्जुन हे दोघंही जणं गाडीत बसलेले असतात. तर सायली अर्जुनला विचारत असते, अहो पण आपण नेमके जातोय तरी कुठे? त्यावर अर्जुन म्हणतो, ते आता तुला गाडीत बसूनच सांगतो, तुला कळेल मग. त्याबरोबर आता इथे प्रिया म्हणत असते, वाईट वाटतंय रे मला अश्विन, खूप वाईट वाटतंय, दुःख होतं आहे. त्याबरोबर अश्विन म्हणतो, अगं जर रविराज काका रागवलाय तर तूही रागवून चालेल का? तू त्याला समजून घेतलं पाहिजेस की नाही. त्यावर ती म्हणते, अरे मी माझ्या बाबांवर कधी रागवू शकते का अश्विन? मी रागवत नाही आहे रे, मला वाईट वाटतं आहे, मला दुःख होतं आहे. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, असं नाराज होऊन कसं चालेल तन्वी? बरं आज दसरा आहे ना,
दसऱ्याच्या दिवशी आपल्या बायकोसाठी दागिना घ्यायची पद्धत आहे. मग मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी दागिना घेतो, नेकलेस घेऊ का तुझ्यासाठी? त्यावरती म्हणते, नको रे अश्विन, मला दागिने वगैरे नको आहेत. मी ही असली मुलगीच नाही आहे मुळात. मला ना माझ्या आईवडिलांचं प्रेम हवं आहे फक्त, बास. त्यावर मग अश्विन गप्प बसतो. त्यावरती म्हणते, पण ठीक आहे, जर नवऱ्याने बायकोला खरंच दागिना घेऊन देण्याची आजच्या दिवसासाठीची पद्धत असेल तर काही हरकत नाही. तू सुद्धा मला दागिना घेऊन दे, चालेल मला. त्याबरोबर अश्विन हा हसतो. तर दुसरीकडे सायली ही अर्जुनला विचारत असते, अहो आता तरी सांगा ना आपण कुठे चाललो आहे ते, अहो बोला ना. त्याबरोबर आता लगेचच अर्जुन सायलीला म्हणतो, सिनियरकडे. त्यावर सायली म्हणते, काय म्हणजे प्रतिमात्यांचं घर? आपल्याला प्रतिमात्यांना भेटता येणार? वा, उत्तम, चला लवकर. त्याबरोबर अर्जुन सांगतो, बायको आपण सिनियरच्या घरी जातोय, पण अनफॉर्च्युनेटली आपण तिथे कोणालाही भेटायला जात नाही आहोत. आपण गाडीतूनच जाणार आणि तसेच परत मागे येणार. त्याबरोबर इथे अश्विन म्हणतो, वाव, दॅट्स लाईक माय गुड गर्ल. आता बघ, मी एक काम करतो, मस्त लवकर निघतो आणि आपल्या इथे जवळ जे ज्वेलरी शॉप आहे तिथून छान तुझ्यासाठी एक नेकलेस चॉईस करतो आणि संध्याकाळी येताना घेऊन येतो, काय? त्याबरोबर प्रिया लगेच म्हणते, त्यावर लगेच अश्विन म्हणतो, अगं आता तरी हस. मग प्रिया खोटं खोटं हसते. अश्विन तिकडनं गेल्यावर प्रिया म्हणत असते, या मूर्ख अश्विनला घोळात घेणं खरंच माझ्यासाठी केवढं सोपं काम आहे. पण चला, आता माझ्या तिजोरीमध्ये एक नवीन नेकलेस ॲड होणार. वा वा वा, काय मस्त गेला आजचा दिवस, वा, छान, उत्तम, असं ती सगळं म्हणत असते. तर इकडे आता महिपत हा त्याच्या एका माणसाला सांगत असतो की हे बघ, त्या पाटलाचा अजूनही मला काही फोन वगैरे आलेला नाही आहे. म्हणजे तो पुन्हा मला कदाचित दगा देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण यावेळेस जर त्याने मला दगा देण्याचा प्रयत्न केला असं तुला दिसलं तर सरळ जाशील आणि त्या पाटलाचा कोतळाच काढशील, काय कळलं ना? इतक्यात त्या पाटीलचाच फोन आलेला असतो. त्यावर तो म्हणतोय, थांब थांब, लगेच जाऊ नको कोतळा काढायला. त्याबरोबर तो थांबतो. तर तो पाटलाला विचारतो, काय रे, कुठं मेला होता, हायस का खपला? त्याबरोबर तो म्हणायला लागतो, अहो साहेब, ॲक्च्युली तुम्ही सांगितलेलं कामच करत होतो. तुम्ही ज्या मुलीची माहिती काढायला सांगितली होती ना, ती कुणाकडे राहायची वगैरे, ते सर्व कळालं आहे. कारण त्या मुलीची चौकशी माझ्या एका मित्राकडे त्या बाईने केली होती. त्याबरोबर पुढे आता तो काही बोलणार इतक्यात लगेचच नागोबा महिपत हा त्याला म्हणायला लागतो की ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या हाती जे काही घबाड लागलं आहे का नाही ते घेऊन सरळ बंगल्यावर ये. तिथे आल्यावरच आपण पुढं काय करायचं हे ठरवू, काय? त्यावर तो म्हणतो, हो हो, मी लगेच येतोय साहेब. त्यावर तो म्हणतो, ये, पटकीन ये. त्याबरोबर आपण दुसरीकडे पाहतो की प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की अर्जुन जे बोलला आहे ते खरं असेल का? अर्जुनला खरोखर गाठोडं सायलीचं सापडलं असेल का? नाही, जर सापडलं नसतं तर अर्जुनच्या नजरेत एवढा कॉन्फिडन्स कुठून आला असता? पण मग सापडलं असेल तर हे सगळं माझ्यासाठी खूप रिस्की आहे. तर आता इथे अर्जुन हा स्वतःच्या फोनवरून प्रियाला फोन करत असतो. सायली म्हणते, अहो तुम्हाला वाटतंय का की प्रिया हा फोन उचलेल म्हणून? अर्जुन म्हणतो, तिने हा नाही उचलला तर मी पुन्हा करत राहीन तिला फोन. त्याबरोबर मग आता प्रियाच्या फोनवरती आता अर्जुनचा फोन आलेला असतो. अर्जुनचा फोन मोबाईलवरती बघितल्यावर लगेचच प्रिया घाबरते आणि आता ती म्हणायला लागते की अरे, हा अर्जुन मला फोन कशाला करतोय? आणि मग ती पहिला फोन तसाच कट होऊन देते. फोन काही उचलत नाही. आता अर्जुन पुन्हा फोन करतो. त्याबरोबर प्रिया म्हणत असते की नाही नाही नाही, हा फोन कट होऊन द्यायला नको, फोन उचलायला हवा, नाहीतर त्या अर्जुनला माझ्यावरती संशय येईल. मग आता प्रिया फोन उचलते आणि अगदी अलगद हळुवारपणे म्हणते, हॅलो. त्याबरोबर अर्जुन लगेचच म्हणतो, मी फक्त तुला एवढंच सांगायला कॉल केलेला आहे की मला सायलीचं गाठोडं कुठं आहे ते सापडलं आहे. आता काय करायचं ते तू बघ. आणि मग आता ताबडतोब अर्जुन फोन कट करतो. आता गाठोडं मला सापडलं हे ऐकल्यावर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तर इकडे नागोबा हा महिपतला भेटायला आलेला असतो आणि तो महिपतला म्हणत असतो, काय रे, तुला मी फोन करतोय ते दिसत नाही का? की दिसूनही माझे फोन आहेत म्हणून घ्यायचे नाही आहेत, काय चाललंय काय तुझं? त्याबरोबर आता नागोबाला महिपत उत्तर देतो, अहो मला माहीतच नाही आहे नागराज शेठ तुम्ही कॉल करताय ते, खरंच नाही आलेले माझ्या फोनवर फोन. त्यावर लगेचच आता नागोबा म्हणतो, हे असली फालतू कारणं मला द्यायची नाही आहे काय, फोन बघ तुझा. मग आता महिपत हा फोन बघतो आणि म्हणतो, सॉरी, बरं बोला ना, काय झालं, कशासाठी एवढे तुम्ही फोन करत होते, का तुमची फाशी फुगत होती, बोला.
त्याबरोबर आता लगेच नागोबा म्हणायला लागतो की अरे त्या प्रियाने माझी कॉलर पकडली, कॉलर. आता ती माझ्या नरड्याजवळ बसायला यायला लागली आहे आणि मला त्याची बात खपत नाही आहे, कळलं ना तुला. त्याबरोबर आता लगेचच इकडे नागोबा म्हणत असतो की काहीतरी करावं लागेल आपल्याला तिचं. तर आता महिपत सांगतो, नागराज शेठ अहो तुम्ही कशाला काळजी करताय, मी आहे ना. अहो मी त्या पाटलाला कामाला लावलं होतं ना, त्याला तर आता त्या पोरीच्या घरच्यांबद्दल कळलंय सुद्धा. आपल्याला तो थोड्या वेळात येऊन सगळी माहिती देऊन जाईल, मग आपण पुढं काय करायचं ते ठरवू की. त्यावर हे ऐकून आता नागोबा खूपच जास्त खुश झालेला असतो. अगदी आनंद गगनात मायेना एवढा आनंद त्याला झालेला असतो. तर आता इथे प्रियाला अर्जुनने सांगितलेलं असतं की मला गाठोडं सापडलंय. प्रिया विचार करते की बापरे, जर मी माझ्या घरात ठेवलेलं गाठोडं अर्जुनला सापडलं असेल, सायलीचं गाठोडं आहे ते, तर मला ताबडतोब महिपतच्या घरी जाऊन कमीत कमी माझं गाठोडं तरी ताब्यात घ्यायला हवं. अर्जुनला कळालं असेल की जर महिपतच्या घरी दुसरं गाठोडं आहे तर मग मात्र माझी खूपच मोठी वाट लागेल आणि तसं काही झालं तरी होता कामा नये. त्यामुळे लवकरात लवकर काहीही करून मला इकडनं निघायला हवं. तर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते, अहो तुम्ही जो फोन केला होतात ना, त्या फोनमुळे प्रिया खूपच जास्त घाबरली असणार हे तर नक्की आहे, पण मला वाटत नाही की ती येईल म्हणून बाहेर. बघा ना, अजून ती बाहेर आलेली नाही आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, डोंट वरी बायको, ती नक्की येईल, मला खात्री आहे ती येईलच. त्याबरोबर इथे आता प्रिया ही त्या ठिकाणी धावत पळत आलेली असते आणि आता ती घाईघाईने बाहेर जायला लागते. त्याबरोबर आता अर्जुन आणि सायली पटकन त्यांच्या गाडीची काच लावून घेतात. तर दुसरीकडे आता महिपत आणि नागराज हे प्रियाला शोधत शोधत त्या बाईच्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. आता दार ठोठावल्यावर ती बाई बाहेर येते. तर महिपत तिला त्या बाईला आता त्या प्रियाचा फोटो दाखवत विचारतो की तू या मुलीला ओळखतेस का. त्यावर ती बाई जरा घाबरते आणि बाचकळते सुद्धा. तर इकडे अर्जुन आणि सायली हे दोघंजणं प्रियाचा पाठलाग करायला सुरुवात करतात. प्रिया पुढे पुढे, अर्जुन सायली मागे मागे, असं उत्तम त्यांचं सुरू असतं. आणि अचानक प्रियाची गाडी एका ठिकाणी थांबते. सायली आणि अर्जुनच्या लक्षात येतं की प्रिया तर आता इथे महिपतच्या बंगल्याबाहेर थांबली आहे. त्या दोघांनाही प्रश्न पडतो की प्रियाचं महिपतच्या बंगल्यावर काय काम. तर अर्जुन म्हणत असतो, पण प्रियाचा, तुझ्या गाठोड्याचा आणि महिपतचा काय संबंध, ही इथे कशाला आली असेल. त्याबरोबर आता ती बाई सांगायला सुरुवात करते त्या दोघांना की मी ह्या पोरीला ओळखते, पण ही पोरगी माझ्या पोटची नाही, ही पोरगी माझ्यासाठी काम करायची, मी हिला विकत घेतलं होतं. त्याबरोबर आता ही पोरगी माझ्यासाठी काम करायची असं त्याने म्हटल्याबरोबर लगेचच नागोबा म्हणायला लागतो, तुझ्यासाठी काम करायची म्हणजे तुझ्यासाठी चोऱ्या माऱ्या करायची ना, बरोबर बोलतोय ना आम्ही, तू हिला चोऱ्या माऱ्या करायला लावायचीस, बरोबर ना गं. त्याबरोबर आता ती बाई लगेचच म्हणायला लागते की वय ते सगळं काही पण असू द्या, पण ही पोर माझ्यासाठी काम करायची एवढं मात्र नक्की. पर एक डाव ही पळून गेली इथनं आणि तेव्हापासून माझा आणि हिचा काही संपर्क नाही बघा. ते पळून गेल्यावर मी आईचं तोंड बी नाही पाहिलं. हिच्या आईबानं हिला मला ऐकली होती. ह्यांना 5 पोरी होत्या आणि त्यातली ही समजात धाकली पोर होती. त्याबरोबर आता आपण पुढे पाहतो की प्रिया ही आता महिपतच्या घरी पोहोचलेली असते. मनात ती म्हणत असते, अरे पण महिपत घरी असेल त्याचं काय करू. नाही नाही नाही, महिपत जरी घरी असला तरीसुद्धा मला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे. काहीही करून मला माझं गाठोडं परत मिळवायचं आहे आणि त्यासाठी मी एवढं तर करूच शकते. आणि मग आता ती महिपतच्या घरात घुसलेली असते आणि घरात घुसल्याच्यानंतर ती आता आजूबाजूला जरा बघायला लागते. तर तिला आता महिपतची गाडी कुठे दिसत नाही. ती विचार करते, चला गाडी नाही आहे म्हणजे महिपतसुद्धा इथे नाही आहे. तर इथे अर्जुन आणि सायली हे तिला बघत असतात. सायली म्हणत असते, अहो नेमकं हिचं चाललंय काय, ही अशी चोरासारखी का बरं शिरत असेल महिपतच्या सुद्धा घरात. त्यावर अर्जुन म्हणत असतो, ते तर मला आता तिच्या मागे जाऊनच कळणारे बायको, तिच्या मागे जावंच लागणार आहे. त्याबरोबर इथे आता प्रिया बघते तर काय, महिपतची गाडी नाही आहे. मग प्रिया हिला वाटतं की चला आणखीन चांगली उत्तम संधी मिळाली. आता प्रिया वॉचमॅनची नजर चुकवत दरवाज्यात येते. तर तिला लक्षात येतं की दरवाजाला तर कुलूप आहे. मग प्रिया विचार करते, माझं गाठोडं महिपतच्या खोलीत आहे, जिकडून मला जाण्यासाठी मागची खिडकी वापरावी लागेल. मग ते आता मागच्या खिडकीकडे जायला लागते. तर अर्जुन म्हणत असतो, बायको तू एक काम कर, तू गाडीतच बसून राहा, मी जाऊन प्रियाचा पाठलाग करतो. सायली म्हणत असते, नाही नको, तुम्ही एकटे नका जाऊ, मी सुद्धा तुमच्याबरोबर येणार, मी सुद्धा येते. तर आता इथे महिपत जो असतो तो त्या बाईला म्हणत असतो की हिचे आईबा कुठे राहतात, तुला ठाव आहे का. त्यावरती म्हणायला लागते की हो माहीत आहे ना, तिचे आईवडील इथेच पनवेलमध्ये मागे एक चाळ आहे त्या चाळीमध्ये राहतात
ॲक्च्युली काय झालं, जेव्हापासून तिने चोरी करून ती पळाली आहे तेव्हापासून मी तिच्या आईबापाचं पुन्हा तोंडसुद्धा पाहिलेलं नाही आहे. एकदा काही पोरगी मला परत मिळाली की हिला उलटी बांबूला टांगतो आणि पोकळ बांबूनं फटकं काढून हिच्याकडनं सगळं पैसे मिळवतो. बघालच तुम्ही साहेब. त्याबरोबर आता लगेचच ते म्हणतात की ठीक आहे, तू दिलेली माहिती खरी आहे ना? त्यावरती बाई म्हणते, अहो होय, मी का खोटं बोलू तुमच्याशी. तर आता इथे प्रिया ही कशीबशी महिपतच्या घरात पोहोचलेली असते, म्हणजे तिने एक तर पर्याय जिंकलेला असतो. तर आता पुढे लगेचच नागोबा म्हणायला लागतो, ह्या पोरीचं नाव काय होतं? त्यावरती म्हणते, हिचं नाव तर ठाव नाही, पण हिला समजे बबली म्हणायचे. त्यावर लगेचच आता नागोबा म्हणतो, वा बबली प्रियासाठी अगदी सुटेबल नाव आहे. तर अर्जुन सायलीला सांगतो, बायको मी जातो आणि आता त्या प्रियाचा पाठलाग करतो. तू एक काम कर, तू गाडीतच बस आणि महिपत आला की मला पटकन अलर्ट कर. त्यावरती म्हणते, हो पण अहो तुम्हाला मी कॉल करते, चालेल ना? त्यावर तो म्हणतो, फोन नको करू, माझा फोन सायलेंटवर आहे. तर दुसरीकडे आता ती बाई म्हणत असते की मला एकदा तरी ही पोर घावायला पाहिजे. एकदा घावली की नाही मग बघाच हिला कसली चांगली अद्दल घडवत होती. अहो हिला इकत मी ज्या पैशांनी घेतलं त्याच पैशांनी हिच्या बानं मागच्या गल्लीत दुकान टाकलं आणि आता त्याच्यावर तर तो त्याचा संसार चालवायला लागला. त्यावर हे ऐकून आता तर इथे महिपत आणि नागोबाला आणखीन आनंद होतो की प्रिया खूपच जास्त गरीब घरातली आहे. तर इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला गाठोडं मिळालेलं असतं. प्रिया आता पुढे पुढे चाललेली असते, तर अर्जुन आणि सायली तिच्या मागे मागे चाललेले असतात. प्रिया अर्जुन सायलीला बॅक मिररमध्ये बघते आणि आणखीन फास्ट गाडी पळवते. अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात येते. अर्जुनही तितक्याच वेगात गाडी पळवायला लागतो. त्याबरोबर आता अर्जुन हा बरोबर प्रियाला टेक ओव्हर करून तिच्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि मग मात्र आता प्रिया चांगलीच घाबरलेली असते, तिची चांगली तंतरलेली असते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.